आपले नायब तहसीलदार दुर्घटना झाली. आम्ही पण संवेदनशील आहोत. आम्ही पण त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. ती श्रद्धांजली वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मीडियामध्ये जे आलेलं आहे ते थोडं खेदजनक आहे की दारू पिऊन ते धडकलेले आहेत, एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, तिथं त्यांनी सेवन केलेलं आहे. ही बाब जेव्हा नागरिकांपुढे येते ती एक खेदजनक बाब आहे. आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी असं करणं तर नागरिकांनी त्यांचे विचार संस्कार कसे घ्यायचे हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेस सगळे संवेदनशील झालं होतं अख्खा जुन्नर तालुका. तर त्याच्यातून जे आउटपुट बाहेर पडलेलं आहे ते फार खेदजनक आहे. तर याबद्दल तुम्ही जरा संवेदनशील राहून जे काही कर्मचारी वर्ग आहे आपला त्यांना ह्या गोष्टींच्या समज देणं गरजेचं आहे. कारण एक नायब तहसीलदाराच्या बाबतीत या घटना घडतात ही खेदजनक बाब असल्यामुळं आपण त्वरेने सर्वांना एकत्र येऊन मग त्या ठिकाणी सर्व म्हणजे ग्रामसेवक असतील, त्याचप्रमाणे इतर अधिकारी वर्ग असेल, त्यांच्याशी सर्व प्रकारे चर्चा करून ह्या घटना घडू नये म्हणूनसाठी आपण त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. सर, त्या दिवशी नक्की काय घडलं होतं असं सांगण्यात येतं की 1 मेचं जे आमंत्रण पत्रिका आहे ते देण्यासाठी आपण त्या लोकांना पाठवलं होतं. काय वस्तुस्थिती सर? निमंत्रण पत्रिका देणे हां थोडं कॅमेरा हे घे. निमंत्रण पत्रिका हे रेग्युलर काम आहे ते मी केलं. मग ते ड्युटीवर होते ते ड्युटीवर सुट्टी होती तशी. सुट्टीच्या दिवशी देऊ शकतो ना. म्हणजे ड्युटीवर होते ते? नाही, सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी पण निमंत्रण पत्रिका आपण देऊ शकतो. नाही ठीक आहे, सुट्टी वगैरे ड्युटीवर नाही म्हणता येत. ड्युटीवर नव्हते तरी आपण शासकीय कामच करत होते ना. ते सरकारी काम करत होते का खाजगी काम करायला गेले होते? नाही, तुम्ही जे सांगितलं होतं ते काम अगोदर केलेलं होतं. सेल्फ प्रश्न असं आहे ते सरकारी काम होतं का खाजगी? कुठलं ते निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी ते गेले होते 3 अधिकारी. तर ते आपल्या सांगण्यावरून गेले होते का मनाने गेले होते? मी सांगितलं होतं त्यांना त्या ठिकाणी द्यायला, पण ती सकाळीच दिली होती आणि घटना घडली ती दुपारी घडलेली आणि त्या दिवशी ॲक्च्युली सुट्टी होती. अच्छा, म्हणजे सुट्टीच्या वेळी देखील तुम्ही त्यांना सांगितलं? सुट्टीच्या दिवशी आम्ही काम करतो. सुट्टीच्या दिवशी तुम्ही काम करता ते अधिकृत की अनधिकृत कसं समजायचं मग? तसं इलेक्शन असेल, बाकी असं नैसर्गिक आपत्ती असेल, हे जर केलं तर अधिकृतच आहे ना. दोन्ही विषय नव्हते त्यांना. तुम्ही जे सांगितलं आदेश दिला हे दोन्ही विषय नव्हते ना. दोन्ही विषय नव्हते. निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती 1 मेचा कार्यक्रम आहे महाराष्ट्रातील. ठीक आहे, असू द्या सर. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की आपले जे 3 अधिकारी होते ते त्या ठिकाणी मुद्दे प्रश्न करत होते ते एकदम उघड झालेलं आहे. आणि जे आपली अव्वल कारकून आहेत खारतोडे म्हणून त्यांनी मध्यप्रश्न करून खरं ती गाडी चालवली आणि अपघाताला तेच जबाबदार आहेत. त्याच्यामध्ये पोलीस तपास करत आहेत, ते निष्पन्न होईल. आपण त्याच्यावर काय कारवाई करणार जर ते निष्पन्न झालं? काय रिपोर्ट आले असतील ना? नियमानुसार असेल ती कारवाई करू. काही कारवाई प्रस्तावित केली? रिपोर्टिंग आपण अजून काही रिपोर्ट आलेला नाही. पोलीस तपास सुरू आहे, त्याच्यामधून काय जे निष्पन्न होईल त्यानुसार नियमानुसार आपण कारवाई करू. असं समजलं की आपण त्यांना शासकीय वाहनाने जायला सांगत होतात, परंतु ते तुमचं न ऐकता खाजगी वाहनाने गेले. तसं मी बोललो नाही, फक्त तुम्हाला वेळ असेल तरी काम करावं म्हणून बोललो. सर, आता हे आपल्या अशा जे कर्मचारी आहेत त्या अशा पद्धतीने चुकीचं वर्तन करतायत, कुठेतरी तुमचा कंट्रोल नाही असं दिसतंय. त्याबद्दल मी सर्वांना मिटिंग घेऊन त्याच्यानंतर सूचनाही दिलेल्या आहेत. असं सार्वजनिक ठिकाणी जे काय आढळलं त्याबाबत योग्य कारवाई करणार. सर, आपल्या कार्यालयामध्ये अनेक लोक येतात, त्यांची कामं होत नाही. एजंटकडून जी लोक येतात त्यांची कामे होतात, अशी जनतेकडून ओरड आहे. वस्तुस्थिती काय? चुकीचं आहे. नाही, वस्तुस्थिती काय आहे? अशी नाही वस्तू तुम्ही म्हणताय तशी वस्तू लोकांची कामं व्यवस्थित होत आहेत. बरे आता
जेवढं हे आमच्याकडे स्टाफ आहे जेवढंही आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. सर आता जर आपण जर पाहिलं तर ह्या साहेबांचा जो अपघात घडला त्यावेळी सर्व अनधिकृत व्यवसाय करणारे मातीवाले, खडीवाले, मुरुमवाले, वाळूवाले अशी सगळी लोक त्या ठिकाणी मदतीसाठी आली होती. याकडे कसं पाहता? याची माहिती नाही. तर आपले अधिकारी ज्या हॉटेलमध्ये बसले होते तिथलं बिल देखील आता माध्यमांसमोर आलेलं आहे, आपण देखील पाहून घेते. याच्यामध्ये मद्यप्राशन केलेलं देखील त्यांनी दिसतं आहे अगदी स्पष्ट. मग हा पुरावा आहे, प्राथमिक पुरावा आहे. आपण काय कारवाई करणार जरूर? आता हा तो पुरावा आहेच, तुमच्यासमोर ठेवला आहे आम्ही. आता एवढाच पुरावा नसतो, त्यामध्ये पोलीस तपासातून काही निष्पन्न होईल त्याची कारवाई करणार. काय स्वरूपाचे सर अजून प्रश्न विचारायचे होते, तुम्ही ठेवला जर माईक जवळ घ्या ना सर. प्रश्न असा आहे सर का आपल्याकडे सातत्याने ओरड होती का अनधिकृत जे मुरुम माती वाहतूक सुरू आहे त्याबाबत अनेक लोक तक्रारी करतात, तुम्ही सांगता आश्वासन देता कारवाई करू, पण कारवाई होत नाही. अनधिकृत ते व्यवसाय सुरू आहे. केलेले आहेत, दंड वसूल केलेले आहेत, पंचनामे केले आहेत, 7-12 बोलले पण चढवलेले. नाही मग आता मग गाड्या चालू आहेत तर त्यावर कारवाई काय होत काही नाही? गाड्यांना आम्ही रॉयल्टी नियमानुसार देत असतो, त्याप्रमाणे ती जी असते आणि अनधिकृत सापडली तर नक्की कारवाई आम्ही बघून करत असतो. बरं सर आता आपलं भरारी पथक काही नेमलंय का आपण? हां, प्रत्येक ठिकाणी सर्कलला पत्र दिलेले आहेत आणि जे धरण क्षेत्र आहे तिथून पण जे अनधिकृत होतं धरण व्यवस्थापनाला पण आपण त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. त्यांनीही नियंत्रण अधिकारी नेमून ते तशी टीम त्यांनी नेमलेली आहे. सर भरारी पथक प्रमुखाचा नंबर आपण शो कराल का, म्हणजे लोकांनी कॉन्टॅक्ट करतील तक्रारीसाठी? आमचे मंडळ अधिकारीच मराठी पथकाचे प्रमुख आहेत. प्रत्येक महसूल जबाब आता तुम्हाला यांच्याकडून घ्यावी लागेल. आता कोणती अनधिकृत वाहतूक वगैरे सुरू नाही असं म्हणायचंय? तसे असे निदर्शनास आले तर कारवाई होते. ठीक. आता इथं वस्तू जाऊ